जय हिंद सर्वांना। काल एका पोराचा फोन आला, तुम्हाला सर टास्क मुळे फायदा होतोय, मार्क 101% गणिताचे बुद्धिमत्ताचे वाढत आहे। जो कोण नवीन विद्यार्थी असेल त्याला पहिल्यापासून टास्क बघायचे, त्याला फक्त कमेंट मध्ये जायचं, कमेंट मध्ये लिंक टाकली आहे त्यावर क्लिक करायचं आणि पहिल्यापासून क्लास पाहायचे आहेत, म्हणजे टास्क पाहायचे। मी तुम्हाला वारंवार सांगतोय, जर क्लासला ऍडमिशन घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरला जायचं, सूर्यपुत्र करियर अकॅडमी ऍप घ्यायचं, ब्लॅक लोगो आहे, त्यामध्ये डेमो आहेत, तुम्हाला फ्री मध्ये टेस्ट आहेत, त्याचा तुम्हाला फायदा झाला तरी चालतो, काही हरकत नाही, बरोबर। आपला टास्क 21 चालू आहे। जो कोण विद्यार्थी नियमित सराव करल त्याला 101% पेपर मध्ये मार्क वाढणार आहे, ते लक्षात ठेवा, बरोबर। पहिला प्रश्न बघा, पहिल्या 25 समसंख्यांची सरासरी किती? अगदी साधा सोपा सिंपल प्रश्न आहे, पाठीमागच्या क्लासमध्ये आपण घेतलेला आहे, बरोबर। पहिल्या 25 असा प्रश्न आला की या 25 मध्ये फक्त एक ऍड करायचं, उत्तर आलं 26, हे तुमचं फुल अँड फायनल उत्तर असणार आहे 26, पर्याय क्रमांक 2, बरोबर। पहिल्या 25 याचाच अर्थ असा होतो की 50 पर्यंत असणाऱ्या समसंख्यांची सरासरी किती, बरोबर। मी तुम्हाला समची कशी काढायची, जर क्रमगत असतील तर विषमची कशी काढायची हे तुम्हाला दिलेलं आहे। पुढचा प्रश्न बघा बघा, एक दिवसीय क्रिकेट सामन्यामध्ये पहिल्या 10 षटकामध्ये धावांची सरासरी 3.2 होती, तो सामना जिंकण्यासाठी 282 धावांची गरज असल्यास उर्वरित 40 षटकामध्ये धावांची किमान सरासरी किती असावी, बरोबर। एक सामना क्रिकेटचा एक दिवसीय चालू होता, त्यामध्ये पहिल्या 10 षटकामध्ये म्हणजे पहिल्या 10 ओव्हरमध्ये धावांची सरासरी 3.2 होती। मग बघा 3.2 गुणाकारामध्ये 10 बरोबर 32, याचा अर्थ पहिल्या 10 ओव्हर मध्ये 32 धावा पूर्ण झाल्या, टोटल धावा 284 करायच्या, म्हणून 284 वजा 282 वजा 32 राहिल्या मित्रांनो 250 धावा, राहिल्या किती? 250 धावा तुम्हाला काढायच्या आहेत। त्या किती ओव्हर मध्ये काढायच्या रे? 40 ओव्हर मध्ये, म्हणून 250 भागाकारामध्ये 40, शून्याला शून्य कॅन्सल, 4 1 4, साइन चौक 24 शिल्लक राहिले, एक भाग जात नाही, इथे एक पॉइंट द्यायचा, इथं शून्य द्यायचा, 4 2 8, शिल्लक काय राहिलं 2, शून्याला शून्य, 4 5 20, 6.25, तिथून पुढच्या 40 ओव्हर मध्ये सरासरी पाहिजे, त्यावेळेसच सामना जिंकला जाईल, म्हणजे पर्याय क्रमांक 1 तुमचं उत्तर असणार आहे, बरोबर। आपण काय केलं, पहिल्या 10 षटकामध्ये, षटक म्हणजे एक ओव्हर असते, लक्षात ठेवा, बरोबर। 3.2 धावा म्हणजे 32 धावा पहिल्या 10 ओव्हर मध्ये काढल्या, राहिल्या 40 ओव्हर, मग तुम्ही ती काय केलं, 32 282 मधून वजा केल्या, राहिले 250 धावा तुम्हाला 40 ओव्हर मध्ये काढायच्यात, म्हणजे पर ओव्हर तुम्हाला 6.25 धावा काढाव्या लागतील। पुढचं बघा, ताशी 30 किमी वेगाने एक गाडी एका गावाहून दुसऱ्या 240 किमी अंतरावरील गावाला जाते व परत येताना 60 किमी प्रति तास वेगाने परत येते, तर तिचा सरासरी वेग किती? पाठीमागच्या टास्क मध्ये आपण गणित घेतले, तरी पण घेतलं, कारण कसं समजावून सांगितलं पाहिजे। एक विद्यार्थी म्हणला, सर तुम्ही डायरेक्ट सूत्र न लिहिता सांगितलं होतं, तुम्ही यावेळेस सूत्र लिहून सांगा, बरोबर। ह्याचं सूत्र काय करायचं, दर जाताना आणि येताना तुम्हाला स्पीड दिला असेल तर काय करायचं, 2 गुणाकारामध्ये जाताना गुणाकारामध्ये येताना छेदात जाताना अधिक येताना, शॉर्ट मध्ये लिहितो, हे याचा फॉर्म्युला डायरेक्ट करा, बरोबर 2 गुणाकारामध्ये बघा 30 किलोमीटर वेगाने जाते, येताना 60 किलोमीटर वेगाने येते, 30 अधिक 60 किती? 90, 9 खाली देऊन टाका, बरोबर। या दोघांची बेरीज किती झाली? 90, 30 1 30, 30 3 60, 3 1 3, 3 2 6, शून्याला शून्य, 20 2 40 किलोमीटर प्रति तास, बरोबर। त्या गाडीचा सरासरी वेग किती? 40 किलोमीटर प्रति तास। 2 गुणाकारामध्ये जाताना गुणाकारामध्ये येताना छेदात जाताना अधिक येताना बरोबर सरासरी वेग येणार, हे लक्षात ठेवा, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा। जाग्यावर पण करू शकता, पण त्याला तुम्हाला सराव गरजेचा आहे। जो विद्यार्थी सराव करत नाही
फक्त मी भरती करतो एवढंच सांगतो, सरावापासून लांब राहतो, त्याची वर्दी नाही, त्याची भरती नाही. कारण या भरतीपेक्षा तुझ्यापेक्षा नगावर नग आहेत. संदीप, तू स्वतःला हुशार समजू नको. संधुल्या, तुझ्यापेक्षा हुशार मुलं या महाराष्ट्रामध्ये भरतीमध्ये आहेत, हे लक्षात ठेव. बरोबर. बघा पुढे जा. 5 संख्यांची सरासरी 100 आहे, त्या सर्व संख्यांची दुप्पट केली तर नवीन सरासरी किती असेल? साधा सोपा प्रश्न आहे. 5 संख्यांची सरासरी 100 आहे, त्या सर्व संख्यांची दुप्पट केली, सरासरी पण दुप्पट होणार. साधं सोपं वाक्य आहे. पेन सुद्धा वापरायची गरज नाही. पण तुम्हाला असली गणित माहित पाहिजे, त्यावेळेस तुम्हाला हे सुटणार आहे. बरोबर. पेन वापरायचं नाही. 100 ची दुप्पट किती? 200. पर्याय क्रमांक 4 तुझं उत्तर. सरासरी 100, त्यांची दुप्पट, संख्यांची दुप्पट केली की बेरीज दुप्पट होणार, सरासरी पण दुप्पट होणार. ही गोड डोक्यात घाला. असा प्रश्न आला, दुप्पट म्हटलंय की डायरेक्ट दुप्पट करा. 100 ची दुप्पट 200. ओके. बघा, 4 पटीतील पहिल्या 4च्या पटीतील पहिल्या 6 गुणकांची सरासरी किती? या प्रश्नाचा अर्थ असा होतो की 4च्या पटीतील म्हणजे 4 ने भाग जाणाऱ्या पहिल्या 6 संख्यांची सरासरी किती? मग पहिली संख्या कोणती? 4. मी तुम्हाला सांगितलंय, समसंख्या असतील, विषम संख्या असतील किंवा समान फरकाच्या संख्या असतील, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेदात 2 जे काय असेल ते तुमचं उत्तर असणार आहे. बरोबर. मग 4 ने भाग जाणारी 4च्या पटीतील पहिली संख्या 4 अधिक 6वी संख्या sin चौक 24 छेदात किती रे संदीप? 2 बरोबर 28/2. उत्तर झालं संदीप तुझं 14. पर्याय क्रमांक 1. बरोबर. 4च्या पटीतील पहिल्या 6 गुणकांची सरासरी किती? 14. 4च्या पटीतील पहिली 4 ने भाग जाणारी संख्या 4 आणि 6वी sin चौक 24 दोघांचा गुणाकार छेदात 2. समान फरक असेल तर पहिली अधिक शेवटची छेदात 2 एकूण संख्यांची सरासरी निघू शकते. हे डोक्यात घाला. असे शॉर्ट थोडे तुम्हाला माहित झाले की तुम्हाला परिपूर्ण गणित जमतं. बरोबर. आता पुढचं बघा. 5च्या पटीतील पहिल्या 7 संख्यांची सरासरी किती? अगदी सेम आहे. 5च्या पटीतील पहिली 5 अधिक 7 35 छेदात 2 40/2. उत्तर आलं संदीप संदूल 20. पर्याय क्रमांक इथं नाही, इथं देऊ आपण 20. बरोबर. पर्याय क्रमांक 3. 28 20च्या ठिकाणी 28 झाले. ओके. बरोबर. 5च्या पटीतील पहिल्या 7 संख्यांची सरासरी किती? 20. एवढं सोपं असतंय. बऱ्याच विद्यार्थ्यांना या प्रश्नामध्ये भीती वाटते. त्यांना वाटतं काय करायचं, 5च्या पटीतील 7 मग ते लगेच करतात 5 10 15 20 25 30 35. मग ह्यांची सगळ्यांची बेरीज करायची. ह्यांची बेरीज केल्यावर मग तिला किती आहे त्या 1 2 3 4 5 6 7 असं मोजत बसायचं, त्यानं भागायचं. अशा गोष्टीकडे अजिबात, ज्याचं बेसिक कंप्लीट आहे, ज्याला परिपूर्ण माहिती सरासरी कशी काढली जाते, सरासरी कशा टाइप मध्ये काढली जाते. मग गणित असेल तर गणित पर्यायावरनं कसं सुटतं, सूत्रावरनं कसं सुटतं, शॉर्ट मध्ये कसं सुटतं, ह्या गोष्टी ज्याला माहित तो गणिताचा राजा. कारण गणितामध्ये तुम्हाला सराव अत्यंत महत्वाचा. एक गणित हाताखालून गेलं की नंतर 2 महिन्यानं त्या टाईपचं गणित आलं की मग विसरून जातं. त्यासाठी काय करायचं, सरावात नेहमी राहायचं. बरोबर. पुढचा प्रश्न बघा. एका वर्गातील 30 किलोग्राम वजनाचा एक विद्यार्थी जाऊन त्याच्या जागी एक नवीन विद्यार्थी आला तेव्हा 40 विद्यार्थ्यांचे सरासरी वजन 0.5 किलोग्रॅमने वाढले तर नवीन आलेल्या विद्यार्थ्याचे वजन किती? मी तुम्हाला पाठीमागेच काय सांगितलं, अगदी साधं सोपं घ्यायचं. बरोबर. काय म्हणते, 30 किलोग्रॅम वजनाचा एक विद्यार्थी जाऊन नवीन त्याच्या जागी विद्यार्थी आला तर 40 विद्यार्थ्यांचे वजन 0.5 किलोग्रॅमने वाढले. बरोबर. किती? एकूण विद्यार्थी गुणाकारामध्ये वाढलेली सरासरी, मी तुम्हाला सांगलं वाढलेली सरासरी अधिक गेलेल्या विद्यार्थ्याचे वजन म्हणजे किती? 30 किलोग्रॅम. बरोबर. गेलेल्या विद्यार्थ्याचे वजन झालं. सोपं आहे. बघा, एकूण विद्यार्थी किती होते? 40. गुणाकारामध्ये वाढलेली सरासरी 0.5
अधिक गेलेल्या विद्यार्थ्याचे वजन 30 किलोग्रॅम, ह्या दोघांचा गुणाकार किती येतो 40 गुणाकारामध्ये 0.4 20 अधिक 30 बरोबर संदीप संधूत 50 किलोग्रॅम म्हणजे पर्याय क्रमांक 2. विद्यार्थ्याचे वजन म्हणजे नवीन आलेल्या विद्यार्थ्यांचे वजन किती आहे 50 किलोग्रॅम. तुम्ही डायरेक्ट 0.5 गुणाकारामध्ये 40 करा, त्यामध्ये अधिक 30 करा, तुमचं उत्तर निघून जाईल. तुम्ही डायरेक्ट पेजवर करू शकता. तुम्हाला जर सराव असेल तर मी नेहमी काय सांगतो सराव पाहिजे. बरोबर. काय एकूण विद्यार्थी गुणाकारामध्ये वाढलेली सरासरी अधिक निघून गेलेल्या विद्यार्थ्याचे वजन. म्हणजे एक नाव असेल, पुढे एक प्रश्न घेतलेला आहे, काही हरकत नाही. नाव असेल, वर्ग असेल, वजनाचाच प्रश्न तुम्हाला इथं जर दिलेला असतो किंवा वयाचा असतो पुढे. बरोबर. गणित बघा. 4 माणसांच्या वजनाची सरासरी 3 ने वाढते जेव्हा 64 किलोग्रॅम वजनाच्या माणसाच्या जागी दुसऱ्या नवीन माणसाचे वजन घेतले तर नवीन माणसाचे वजन किती. साधं सोपं. 4 माणसांच्या वजनाची सरासरी 3 ने वाढते, पण कधी वाढते ज्यावेळेस 64 किलो वजनाच्या जागी नवीन माणूस येतो त्यावेळेस. मग तुम्हाला नवीन माणसाचं वजन मिळाले डायरेक्ट 4 त्रिक 12 अधिक 64 12 अधिक 64 2 आणि 4 6 6 आणि 1 7 76 किलो असेल तुमचं उत्तर. बरोबर. मी तुम्हाला काय सांगितलं, आपलं सूत्र काय एकूण विद्यार्थी किंवा एकूण, आता इथं काय माणसं, एकूण माणसं गुणाकारामध्ये वाढलेली सरासरी अधिक कमी झालेले किंवा वाढलेले वजन, कमी झालेले किंवा वाढलेले काय मित्रांनो वजन इथं घ्यायचं, तुमचं उत्तर निघून जाईल. बरोबर. एकूण माणसं किती आहे तो 4, गुणाकारामध्ये कितीने वाढले सरासरी 3 ने, अधिक कमी झालेले किंवा वाढलेले वजन काय हो 64 4 त्रिक 12 अधिक 64. इथं आपण डायरेक्ट कसं केलं सरावामुळे आपण तिथे काय केलं डायरेक्ट केलं. बरोबर. पाठीमागचं पण ह्याच होतं. बरोबर. अगदी सोपं होतं, साधं होतं, ह्याच्यामध्ये काय अवघड नाही, याच्यामध्ये काय जास्त म्हणजे असं टेन्शन घ्यायसारखं काही नाही. पुढे बघा 58 हॅश 4 हॅश यातील संख्यांची सरासरी 45 आहे तर हॅशच्या जागी कोणती संख्या असेल. बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रश्न अवघड वाटतो, पण हा प्रश्न अगदी सोपा. काय करायचं, एकूण संख्या किती आहे 3 गुणाकारामध्ये सरासरी घ्या, सरासरी किती 45, या दोघांचा गुणाकार किती येतो 5 त्रिक 15 ला 5 हातच्या 1 4 त्रिक 12 आणि 1 13 135. 135 च्या शेवटची संख्या कोणती 5, ती 5 बाजूला घ्या. आता दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी अंक यांची बेरीज करा आणि त्या बेरजेमधून हा अंक तुम्हाला वजा करायचा. एकक स्थानचे अंक बघा, हा एक आणि हा एक. बरोबर. 8 आणि 4 किती 12, 8 आणि 4 12. शेवटचा अंक कोणता आहे 2. तुम्हाला ह्या 5 मधून ते 2 वजा करायचे. 5 मधून 2 गेलं 3 असेल तुमचं उत्तर. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. बरोबर. काय करायचं, एकक स्थानचे अंक घ्यायचं, त्यांची बेरीज करायची. 8 अधिक 4 12 हॅश 12 आलं. त्या 12चा शेवट एकक स्थानचा अंक लक्षात ठेवायचं, त्यांचा गुणाकार केला. एकक स्थानचा अंक काय हो 5, त्या 5 मधून 2 वजा केलं, उत्तर काय आलं 3. तुम्ही आता ह्या स्टारच्या जागी जर 3 ठेवलं तर बघा 58 34 43, ह्यांची बेरीज करा, तुमचं उत्तर 45 आलंच पाहिजे. बघा 8 आणि 4 12 आणि 3 15 ला 5 हातच्या 1 4 आणि 1 5 आणि 3 8 आणि 5 13 135 आलं का 135 बेरीज. आणि जर तुम्ही ह्याला जर 3 ने भागलं तर उत्तर तुमचं काय येणार 45 येणार. हे लक्षात ठेव. साधं सोपं, ह्याच्यामध्ये अवघड काही नाही. पुढे बघा. एका नावेत सरासरी 25 किलोग्रॅम वजनाची 40 मुले बसलेली आहेत. नावाड्यासह सर्वांचे वजन 26 किलोग्रॅम आहे तर नावाड्याचे वजन किती. आपण पाठीमागे या टाइपची गणित घेतली, पण इथं काय होतं बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होतं. बरेच विद्यार्थी काय करतात 25 गुणाकारामध्ये 40 पुन्हा 41 गुणाकारामध्ये 26 या दोघांची गुणाकार करून जो काय गुणाकार आला त्यांची वजाबाकी करतात आणि उत्तर काढतात.
पण असं काही करत बसायचं नाही. इथं काय सांगितलं मी तुम्हाला, एकूण काय तो मुले, एकूण मुले गुणाकारामध्ये वाढलेली सरासरी, वाढलेली काय रे संदीप, सरासरी अधिक नवीन सरासरी, बरोबर, नवीन सरासरी, नवीन सरासरी, बरोबर. एकूण मुले किती आहेत 40, गुणाकारामध्ये वाढलेली सरासरी किती 1, बघा इथं 25 होती, इथं 26 झाली, या दोघांची वजाबाकी 1, वाढलेली सरासरी 1 अधिक नवीन सरासरी किती रे संदीप 26, 40 अधिक 26 म्हणजे 66 किलोग्रॅम. किती रे 66 किलोग्रॅम हे आहे. तर नावाड्याचे वजन 66 किलोग्रॅम आहे. अगदी साधं सोपं आहे, ह्याच्यामध्ये जास्त काय करत बसायचं नाही. सरासरी 1 ने वाढली, मी तुम्हाला सांगितले वारंवार, सरासरी 1 ने वाढली, हे 1 अधिक 40 अधिक जुनी सरासरी म्हणजे 25, किंवा ह्या दोघांची जरी डायरेक्ट बेरीज केली तरी तुमचं उत्तर निघून जाईल. बघा 40 आणि 26, बरोबर. पण काय होतं, काही वेळेस सरासरी 2 ने वाढलेली असती, त्यावेळेस जरा कन्फ्युजन होतं, म्हणून 1 ने वाढली की डायरेक्ट ह्या दोघांची जरी तुम्ही बेरीज केली तरी तुमचं उत्तर निघून जाईल. पुढे बघा, 3 संख्यांचे गुणोत्तराचे प्रमाण 4, 5, 6 असे असून त्यांची सरासरी 25 असेल तर सर्वात मोठी संख्या कोणती, बरोबर. काय म्हणते की 3 संख्यांचे गुणोत्तराचे प्रमाण 4, 5, 6 आहे, त्यांची सरासरी 25 आहे, बरोबर. सरासरी 25, संख्या किती आहेत 3, 25 त्रिक 75, याचा अर्थ त्या सर्व संख्यांची बेरीज 75 आहे. गुणोत्तर काय 4, 5, 6, 6 4 10 5 15, ह्या 15 ने ह्या बेरजेला भागा, 15 5 75, 5 ने प्रत्येक गुणोत्तराला गुणायचं, 5 गुणाकारामध्ये 4, 5 गुणाकारामध्ये 5, 5 गुणाकारामध्ये 6. तुम्हाला संदीप कसली संख्या विचारली, सर्वात मोठी संख्या 6 पंचे 30, पर्याय क्रमांक 1, 6 पंचे 30. लहान विचारली काढू शकता, मधली विचारली काढू शकता, 2 संख्यांची पहिल्या आणि शेवटच्या संख्यांची बेरीज किती विचारली तरी काढू शकता, बरोबर. पुढचा प्रश्न बघा, 3 व्यक्तींच्या वयाची सरासरी 24 वर्षे असून त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2, 3, 7 आहे, तर त्यापैकी सर्वात लहान व्यक्तीचे वय किती. त्याच टाइप मध्ये काय म्हणते, त्यांची सरासरी 24, व्यक्ती किती आहेत 3, 24 त्रिक 72, याचा अर्थ 3 व्यक्तींच्या वयांची बेरीज किती आहे 72. मग ती कसं काही असू शकतं, त्यांची सरासरी काय हो 2 अधिक 3 अधिक 7, 7 आणि 3 10 2 12, या 12 ने तुम्हाला या बेरजेला भागायचंय, म्हणून 12, 12 सक्क 72. आता या 6 ने गुणोत्तराला गुणत चालायचे, बरोबर. लहान व्यक्तीच विचारले म्हणून 6 गुणाकारामध्ये 2, 6 दोन्ही 12 वर्ष, पर्याय क्रमांक 3, बरोबर. इथं काय केलंय 6 गुणाकारामध्ये 2 का घेतलं, कारण सर्वात लहान गुणोत्तर 2 आहे. तुम्हाला सर्वात मोठ्या व्यक्तीचं वय काय कमेंट करा, सर्वात मोठ्या व्यक्तीचं वय कमेंट कर. संदीप संदूल ताई कमेंट करत चल, बरोबर. पुढे बघा, एका वर्गातील 50 विद्यार्थ्यांपैकी पहिल्या 25 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 13 वर्ष आहे, राहिलेल्या 25 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 17 वर्ष आहे, तर एकूण विद्यार्थ्यांचे सरासरी वय किती. बरेच विद्यार्थी ह्याला भेटतात, काय करतात 25 गुणाकारामध्ये 13, त्यानंतर 25 गुणाकारामध्ये 17, त्या सगळ्यांची बेरीज करायची, आलेल्या बेरजेला 50 ने भागायचं. हे असं काही करत बसायचं नाही. अशा प्रश्नामध्ये सरासरी किती दिले 2, पहिली सरासरी 13 आणि दुसरी सरासरी 17, डायरेक्ट सरासरी यांची बेरीज छेदस्थानी 2 टाका, बरोबर. 13 अधिक 17 छेदस्थानी 2, 13 आणि 17 30 छेदात 2, बरोबर 15 वर्ष, जे तुमचं उत्तर आहे. एकूण 50 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 15 वर्ष. बाकी काही सध्या करत बसायचं नाही. अशा जास्त सरासऱ्या दिल्या, एकूण सरासरी, सरासऱ्या अधिक एकूण सरासरी, बरोबर. इथे एकूण सरासरी या
इथे एकूण सरासरी घ्या रे, एकूण सरासरी, बरोबर, एकूण सरासरी घ्या. म्हणजे या उदाहरणामध्ये किती सरासरी दिल्यात, 1 आणि 2, म्हणून इथं आपण काय घेतलं, 2 घेतलं. बरोबर. जर इथं 3 दिल्या असत्या तर 3 घ्या, 4 दिल्या असतील तर 4. जेवढ्या सरासरी दिल्या असतील त्या सरासरींची बेरीज छेदात एकूण सरासरी लक्षात ठेवा. पुढे बघा, 21 ला 36 तर 5 लाख. बरोबर. बऱ्याच विद्यार्थ्यांना इथं कन्फ्युजन वाटलं, कारण काय विद्यार्थी प्रत्येक साध्या सोप्या अँगल न गणित बघतो. 21 ची दुप्पट, 21 ची तिप्पट, 21 चा वर्ग वजा 21, 21 चा वर्ग भागाकारामध्ये 21, असं काही पण करतो. बरोबर. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याची विचारशक्ती जास्त असते त्याला याचा मार्ग मिळतो. आणि या जगामध्ये ह्याच्यामध्ये एक मार्ग एवढा महत्वाचा आहे की विचारू नका. एका मार्कावर हजारो विद्यार्थी असतात, मग ते ग्राउंडचा असेल किंवा लेखीचा असेल. बरोबर. एक मार्क अत्यंत महत्वाचा. इथं काय केलंय बघा, आता हे 21, ह्या 21 ची फोड काय रे, 2 अधिक 1 बरोबर 3, ह्या 3 चा वर्ग अधिक 3 चा तिसरा बरोबर 3 चा वर्ग 9 अधिक 27 बरोबर काय झालं, 36. या टाइप मध्ये केलंय, लक्षात ठेवा. बरोबर. या टाइप मध्ये केलेलं आहे. मग तुम्ही पुढे जाऊन जर 5 बघितलं तर ह्या 5 ची फोड कशी केली आहे, 5 चा वर्ग अधिक 5 चा तिसरा बरोबर 5 चा वर्ग 25 अधिक 5 चा तिसरा 125, दोघांची बेरीज 150, पर्याय क्रमांक 2. या टाइप मध्ये केलेलं आहे. हे तुम्हाला कळायला पाहिजे. बरोबर. आता काय विद्यार्थी म्हणतील, 5 तुम्ही डायरेक्ट केलं, मग तुम्ही 21 चा वर्ग आणि 21 चा घन घ्या. बरोबर. जर 21 चा वर्ग आणि 21 चा घन घेतलं तर पुढची संख्या जुळते का तुमची, जुळत नाही. पुढची संख्यांचा मेळ लागायला पाहिजे तर तुमचा खाली पर्यायामध्ये मेळ लागतो, हे डोक्यात घाला. विनाकारण दुसरीकडे कुठेही काही पण विचार करत बसू नका. उत्तर काय, पर्याय क्रमांक 2. पुढे बघा, 12 ला 5 तर 25 ला काय, 12 ला 5 तर 25, अगदी साधं सोपं आहे. बघा, 12 ज्याची विचार करण्याची क्षमता पुढची असते, नेक्स्ट लेवल असते, त्याला या टाइपची गणितं सुटतात. नेक्स्ट लेवल पुढचा म्हणजे आपण सहजासहजी जो सरळ मार्गाने विचार करतो त्या टाइपची गणितं आता बंद झाली. आता बुद्धिमत्तेची गणितं काय झाली, अवघड यायला लागली. काय यायला लागली अवघड, कारण स्पर्धा वाढली, फॉर्म वाढली, त्यामुळे अवघड यायला लागली. म्हणून तुम्ही पण पुढच्या स्टेपचा अभ्यास करायचा आहे. बघा, 12 ला 5, इथं काय केलंय, आता ह्या 12 ची फोड 1 चा वर्ग अधिक 2 चा वर्ग म्हणजे 1 अधिक 4 बरोबर 5. पुढे 25 च तसंच करायचंय तुम्हाला, 2 चा वर्ग अधिक 5 चा वर्ग 4 अधिक 25 बरोबर 29, म्हणजे पर्याय क्रमांक 2. बरोबर. दिलेल्या संख्यामधील प्रत्येक अंकांचा वर्ग त्यांची बेरीज केलेली आहे. पुढे बघा, 5 30 3 12 4 20 2 प्रश्नचिन्ह, प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी असणाऱ्या तुम्हाला संख्या म्हणजे पर्याय दिलेले ती तुम्हाला काढायचे. पर्याय काय आहे, 9 6 4 2. साधं सोपं गणित असतं, पण त्याच्याकडे बघणं, संख्यांचा अभ्यास करणं, वारंवार असली गणित घरी सोडवावी लागतात. इथं काय केलंय, साधं सोपं, 5 च्या पुढे 30 घेतलंय, त्यानंतर 3 च्या पुढे 12 घेतलंय, त्यानंतर 4 च्या पुढे 20 घेतलंय, तर तुम्हाला 2 च्या पुढे काय असं विचारलंय. बघा, आता इथं काय केलंय, 5 चा वर्ग किती, 5 चा वर्ग 25 अधिक 30 संख्या म्हणजे 5 बरोबर 30. अशा टाइप मध्ये हे केलंय. पुढे 3 ला 12 का घेतलंय, 3 चा वर्ग 9 अधिक 30 संख्याच म्हणजे 3, 9 अधिक 3 12. त्यानंतर 4 चा वर्ग 16 अधिक 4 बरोबर 20. त्यानंतर 2 च तुम्ही पण तसंच करायचंय, 2 चा वर्ग 4 अधिक 2 बरोबर आपलं उत्तर काय आलं, 6, जे पर्याय क्रमांक 2 मध्ये. काय केले, संख्या तिचा वर्ग अधिक तिचीच त्यामध्ये ऍड केले. बरोबर. 5 चा वर्ग 25 अधिक 5 30 झालं. बरोबर. आता पुढे बघा, 0 3 8 15 24 35 तर प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी काय, अगदी सोपं आहे. इथं काय केलंय,
वर्ग संख्यांची सिरियल म्हणजे काय 1 4 9 16 25 36 49 बरोबर. प्रत्येकी ह्याच्यातून एक वजा केलं 0 आलं, ह्याच्यातून एक वजा केलं 3 आलं, ह्याच्यातून एक वजा केलं 8 आलं, ह्याच्यातून एक वजा केलं 15 आलं, ह्याच्यातून एक वजा केलं 24 आलं, ह्याच्यातून एक वजा केलं 35 आलं, ह्याच्यातून एक वजा केलं 48 आलं आणि आपलं उत्तर काय आहे 48. क्रमगत वर्ग संख्या वजा 1 ची सिरियल इथे घेतलेली आहे. 0 काय आलं 1 मधून 1 गेलं 0 आलं, 2 नंबरला 3 8 15 24 35. पुढचं आपलं उत्तर काय आहे 48 आहे. बरोबर. पुढे बघा माणूस नाक तर मासे काय. माणूस श्वास कशाने घेतो नाकाने घेतो, तर मासे कल्ल्याने घेतात म्हणून पर्याय क्रमांक 3 असणार आहे. लक्षात ठेवा पर्याय क्रमांक 3 का, कारण माणूस हा श्वास कशाने घेतो नाकाने घेतो, तर मासे कल्ल्यानुसार श्वास घेतात. लक्षात ठेवा. बघा दोन वर्तुळांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर 2:3 आहे, तर त्यांच्या परिघाचे गुणोत्तर काय. एक गोष्ट डोक्यात घाला लक्षात घाला. बघा त्रिज्याचे गुणोत्तर बरोबर परिघाचे गुणोत्तर म्हणजे दोन्हीही गुणोत्तर सेम असतात, ती कधीही बदलत नाही. जे गुणोत्तर त्रिज्याचं आहे तेच परिघाचं राहतं, म्हणजेच 2:3 बरोबर 2:3 याच्यामध्ये काही बदल होत नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 2. बरोबर. वर्तुळाच्या त्रिज्याचे गुणोत्तर परिघाचे गुणोत्तर सेम असते, याच्यामध्ये बदल नसतो. एवढं वाक्य पाठ केलं की तुला 1 मार्क मिळतो, हे लक्षात ठेव. म्हणून सगळी तुला बेसिक माहिती असणं गरजेचं आहे. पुढे बघा वर्तुळांच्या केंद्रापासून परिघाच्या अंतरास काय म्हणतात. तुला जर एक संदीप वर्तुळ दिलं तर वर्तुळाचा जो केंद्र असतो त्यापासून हा परिघ याला काय म्हणतात त्रिज्या म्हणतात. आता हे बऱ्याच विद्यार्थ्यांना असलं पण येत नाही. तुम्ही म्हणताल काय पण म्हणता येत नाही बरेच विद्यार्थी, कारण प्रश्न केंद्रापासून परिघापर्यंत अंतर. काही विद्यार्थ्यांना परिघ म्हणजे काय हेच माहित नसतं. परिघ म्हणजे वर्तुळाचा जो काय सेंटर असतो साईडचा त्याला म्हणतात परिघ. बरोबर. पुढचा प्रश्न बघा वेगळा घटक ओळखा. मुंबई गांधीनगर अयोध्या भोपाळ याचं उत्तर तुम्ही कमेंट करायचं. याचं उत्तर तुम्ही कमेंट करायचं आहे, कारण हे अगदी सोपं आहे, हे तुम्हाला काढता येणार आहे. बरोबर. क्लास लावायचे असतील तर व्हिडिओ थांबवा, सगळं वाचा. काही प्रॉब्लेम आला तर मोबाईल आहे कॉन्टॅक्ट करा. ओके. जय हिंद जय महाराष्ट्र.